जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खिडकीपुरा येथील कत्तलखान्यावर गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान जुने शहर पोलीस व एसडीपीओ पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत 18 गोवंशांना जीवनदान दिले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लवेकर यांना खिडकीपुरा येथील कसाईखान्यात गोवंशांची बेकायदेशीर कत्तल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी त्वरित छापा टाकला। छाप्यादरम्यान पोलिसांना अनेक गोवंश निर्दयपणे कत्तलीसाठी डांबून ठेवलेले आढळून आले। यात 18 गोवंशांचा समावेश आहे। पोलिसांनी या ठिकाणी त्वरित कारवाई करून गोवंशांना कत्तलखान्यातून मुक्त केले आणि त्यांना म्हैसपूर येथील आदर्श गोशाळेत पाठवले। या प्रकरणात पोलिसांनी कत्तलखाना चालवणाऱ्या 50 वर्षीय अब्दुल मतीन शेख यांना अटक केली आहे। पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना 50 किलो गोवंशांचे मांस आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। या मुद्देमालाची किंमत 3,77,000 रुपये असल्याचे सांगितले जाते। ही बेधडक कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लवेकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी रवींद्र लांडे, छोटू पवार, सागर शिरसाट, शैलेश पासपूर, संदीप गुंजाळ, राज चंदेल, विनय जाधव व नदीम यांनी केली। अकोला पोलिसांनी केलेली ही त्वरित आणि निर्णायक कारवाई गोमांस तस्करी आणि गोवंश हत्येविरोधात एक मजबूत संदेश देत असल्याचे अकोला शहरात बोलले जात आहे।